आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भाग्यश्री कृष्णा कुलकर्णी हे सासरचं नाव असलेल्या माऊलीला भेटणार आहोत, ज्यांचं माहेरचं नाव आहे कविता अशोक डांगे. मी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने लगेच लक्ष्मी पाठवतो तुम्हाला झी मराठीकडून. बरं, आता वहिनी ओळख करून द्या. मी भाग्यश्री कुलकर्णी, हे माझे मिस्टर कृष्णा कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. ती माझी मोठी मुलगी सानिका कुलकर्णी. नमस्कार. ही माझी लहान मुलगी सौम्या कुलकर्णी. हे माझे चुलत धीर आहेत राहुल कुलकर्णी. आणि ही त्यांची मिसेस जाऊबाई माझ्या तेजल. हो हो. नमस्कार. नमस्कार. इकडे माहेरी माझ्या सगळ्यात समोर जी बसली आहे ती माझी भाची आहे प्रार्थना. बरं. त्याच्या मागे माझे आई वडील आहेत अशोक डांगे आणि आशा डांगे. आणि त्याच्या मागे माझा भाऊ, बहीण आणि वहिनी हे तिघं बसले. बहीण नीता गोसावी, भाऊ अतुल डांगे आणि वहिनी अक्षता डांगे. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. काय छान वाटतंय. कुठे राहता तुम्ही? ठाण्यात? ठाण्याला आम्ही ब्रह्मांड एरियामध्ये. पण कसं गेलं बालपण तुमचं? हो, माझं बालपण औरंगाबादला गेलंय. माझा जन्म तिथलाच आहे आणि मी लग्न होईपर्यंत तिथेच होते. खरं म्हणजे ती काय ना आमच्या घरातली शेंडेफळ, त्याच्यामुळे तिचं खूप कौतुक व्हायचं, लाड व्हायचे खूप. खरं म्हणजे दादा, बहिणीबद्दल सांगा. आता जसं मी सांगितलं, ती शेंडेफळ असल्यामुळे खूप घरातली लाडकी होती, खूप धीट होती. मला आठवतं म्हणजे जनरली सगळे लहान मुलं पालीला घाबरतात आणि ही मात्र पालीला धरायला जायची. अरे बापरे. तिची आणि पालीची विशेष मैत्री होती असं वाटतं मला नेहमी. आणि खूप मॉड होती आमच्या घरात. ती सर्वात मॉडर्न व्यक्तिमत्व होतं ते. पण अभ्यासात फार हुशार नव्हती, पण फार प्रॅक्टिकल होती सगळ्या गोष्टींमध्ये. तुमचं आणि तुमच्या बहिणीमध्ये कसं होतं? थांबा, त्या ताईंना विचारतो. ताई सांगा. माझ्यात आणि तिच्यामध्ये 8 वर्षाचा फरक आहे. बरं. मी 8 वर्षांनी मोठी आहे. ती दुसरीत होती तेव्हा मी 10वीत होती. बरं. माझ्या लग्नात ती 10वीला होती. आणि तिला ना लहानपणापासूनच खूप नटण्याची, मुरडण्याची, आरशात बघायची काय फार सवय. आणि लहानपणी खूप कोबडं बोलायची. तर तिला र असं काही म्हणता यायचं नाही. कविता नाही, कविता म्हणताच यायचं नाही. कविता, रवी, लवी असं म्हणायची. तिला मी खूपदा सांगितलं लहानपणी, अगं असं नाही बोलायचं, असं बोलत जा. तर ती काय ऐकायचीच नाही. तशी ती थोडी झट्ट होती फार. आणि मग मी तिला एकदा सांगितलं, तुला ना मी आता पोपटाचं उष्ट खायला देणार. मग ती दुसऱ्या दिवशीपासून चांगली तरा चांगली बोलायला लागली एकदम. तुम्ही कुठे असता राहायला? मी पुण्यात असते. नाही, पण पुण्यात कोण कोण असतं? पुण्यात माझे मिस्टर, माझा मुलगा, मुलगी आणि सासूबाई. मिस्टरांना कधी बोलायला संधीच मिळत नसेल ना? तिच्या आठवणी जरा मला लहानपणापासून सांगायला मिळाल्या ना 5 वर्षानंतर. नाही, बरोबर आहे ताई. पण तुम्ही बरोबर ओळखलं बरं का. बरोबर बोललं की नाही मी? आमच्या दोघे बहिणींना खूप आवड आहे बडबडायची. नाही, पण आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त बोलगी तीच आहे. त्याच्यानंतर नंबर 2 मी, नंबर 3 भाऊ. तुम्ही बघा, त्या भावाचं असं करून ठेवलंय, लहानपणी तुम्ही बोलू देत नव्हता आणि आता वहिनी आले त्या बोलू देत नाही. खरंय. आई बाबांना आता मला विचारायचंय. बाबा आणि आई, तुम्ही सांगा तुमच्या मुलीबद्दल. आम्ही तिला टोपण नावाने कविता म्हणून हाक मारतो. आणि ती लहानपणी खूप फोटोजेनिक चेहरा होता आणि ती फार धीट होती. आता ती शाळेत जायची तर माझी आई म्हणजे तिची आजी तिला हात धरून पोचवायची. तर ती म्हणायची, नाही मी तुझा हात धरते, आजीला म्हणायची, आणि तुला नीट नेते. म्हणजे आणि कशाला घाबरायची नाही वगैरे. आई, तुमचं काय म्हणणं आहे? एक तिची आठवण आहे माझ्याजवळ, लहानपणची, खूप लहानपणची. ती 4 वर्षाची असताना काय झालं, आम्ही आनंदनगरीला गेलो होतो. तर ती हरवली. तर आम्ही आता शोधत बसलो तिला. पण नंतर काय झालं की ती तिच्या एका बाईजवळ होती. म्हणजे एका बाईने तिला घेतलं होतं कडेवर. पण तिला नेहमी सांगायची की माझे आईवडील तिथे आहेत म्हणे. तर मग ती कडेवर घेऊन आली. ती बाई कुठे आहे दाखव करून. आणि नंतर मग जेव्हा तिला आम्ही दिसलो तेव्हा ती त्या बाईच्या कडेवरनं उतरली आणि इतकी पळत आली. म्हणजे हे नाही काही धीट आहे तशी खूप. ती घाबरली नव्हती, काहीच नव्हतं. आता जावई घाबरतात.
बोला आता वहिनींचं काय म्हणणं आहे ते? तशी कविता मला एकदम खूपच अटॅचमेंट वाली, म्हणजे जशी मी लग्न होऊन या घरात आले तर सगळ्यात जवळची आधी तीच होती मला. आणि ज्यावेळेस तिचं कृष्णांसोबत अफेअर सुरू होतं त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी मला तिने सांगितल्या आणि कृष्णांना भेटायला पण घेऊन गेली हॉटेलमध्ये. आणि मग त्यानंतर तिचं लग्न फिक्स झालं असं. आणि मेन म्हणजे तिचा आवाज पण इतका गोड आहे ना, गाणं पण खूप छान गाते ती. समोर बसलेल्या प्रार्थनाला विचारायचंय तिला काय बोलायचंय. माझी आत्या, मी तिला अत्तू म्हणते प्रेमानी. माझी ती मैत्रीणच आहे, म्हणजे मला अत्तू सारखी वाटतच नाही मला ती. खूप माझ्यासोबत गप्पे मारते, फिरते. आणि बाबा मला म्हणतात लहानपणी माझ्यासारखीच आहे अत्तू. मी कशी आत्ता तशी आत्या होती जेव्हा ती लहान होती. बरं, आपण बघितलं या गप्पा असतात. आठवणींचा अल्बम चाळायला लागला की कितीही वेळ आपण बोललो तरी तो काही कमी पडणार नाही. इतकं प्रेम आहे, एकमेकांवर जिव्हाळा आहे आणि एकमेकांमध्ये तुम्ही सगळे इतके गुंतलेले आहात. पण दादाला एक मला छोटंसं आत्ता आव्हान द्यायचं. एक छोटासा प्रश्न विचारणार या टप्प्यावर. त्या प्रश्नाचं उत्तर बाकी कुणीही सांगायचं नाही, फक्त दादा सांगणार. कोणीही दादांना प्रॉम्प्टिंग करायचं नाही. दादा, तुम्ही जर त्याचं उत्तर बरोबर दिलं तर तुम्ही आज आपल्या बहिणीला, आमच्या वहिनीला तुम्ही झी मराठीकडून सोन्याची नथ मिळवून देणार आहात. बर. आणि प्रश्न एकदम सोपा आहे. मला 5 पार्श्वगायकांची नावं सांगा. किशोर कुमार, मोहम्मद रफी, तलत महमूद, महेंद्र कुमार, सोनू निगम. अभिनंदन. वा दादा, काय खरं नव्हतं, नाही तर कळलं का? त्यांच्याकडून घेतली असते. त्याच्याकडनं घेतली असती मम्मी ती. तुम्हाला सांगतो, जर मला उत्तर देता आलं नसती तरी मला नथ द्यावीच लागली असती. वहिनी, तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून सोन्याची नथ. अभिनंदन, अभिनंदन. इतका वेळ शांत असलेलं कृष्णा थोडा निघेल आता आवाज. आता आम्हाला कळणार आहे. तुमचं बालपण कुठलं? माझंही औरंगाबादचंच बालपण आहे. शिक्षण वगैरे सगळं माझं इंजिनिअरिंग MBA सगळं औरंगाबादलाच झालं. माझ्याही घरी माझे 2 मोठे भाऊ, आई वडील असं आमची जॉईंट फॅमिलीच होती. नंतर मग नोकरी निमित्त मी मुंबईला आलो इकडं. मग आई बाबा काय करायचे? वडील माझे PWD मध्ये ते BNC मध्ये इंजिनियर होते आणि आई हाऊसवाईफ होती. एकदम छान गेलं बालपण. एकदम छान, एकदम काहीच म्हणजे त्रास नाही, काय नाही. एकदम आम्ही तिन्ही भावंड एकदम मिळून मिसळून वागायचो. नाही, पण मला कृष्णाजी तुम्हाला विचारायचं आहे की आता आताचं नाव भाग्यश्री वहिनी आम्ही म्हणतो, पण पूर्वीच्या कविता अशोक डांगे. हां, ओळख कुठे झाली तुमची? आमची ओळख, आम्ही एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये होतो. ही कम्प्युटर शिकायला यायची, मी इन्स्टिट्यूटमध्ये जायचो. ऍक्च्युली आमचं एज्युकेशन वेगळं वेगळं आहे. त्यांचं इंजिनिअरिंग झालंय, माझं MCOM झालेलं आहे. पण आज तरी बोलू द्या ना त्यांना. बोलू द्या. ही थोड्या अभ्यासामध्ये जास्त गुंतलेली असायचो, मी इन्स्टिट्यूटमध्ये जास्त गुंतलेला असायचो. मला याच्यावरती खूप प्रश्न लगेच निर्माण झाले. त्यांचं लक्ष अभ्यासात होतं आणि तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये गुंतलेले होता. इन्स्टिट्यूटमध्ये जास्त केंद्रित फोकस करत होतं. काय इंजिनिअरिंगमध्ये काय, ऍक्च्युली माझी ब्रांच प्रोडक्शन इंजिनिअरिंग होते. म्हणजे क्लासमध्ये एकही मुलगी असं काही नव्हतं. हे फर्स्ट टाइमच असं होतं की कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये बऱ्याच मुली वगैरे होत्या, चेहरे चांगले होते, मग जास्त इंटरेस्ट आला. त्यामुळे खूप इंटरेस्ट आला होता. मग हिच्याशी कसे तरी काढून लिंक काढून ओळख काढली. मला समजलेलं आहे इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं का लक्ष होतं ते आता कळलं मला, झालेलं आहे. बरं वहिनी, आता तुम्ही सांगा, पहिल्यांदा एकमेकांना बघितलं त्यावेळेला असा काही विषय तर मनात आला नसेल, हो ना? पहिल्यांदा पाहायला असं वाटलं नाही, पण हळूहळू स्वभाव वगैरे बघून किंवा पाहून आवडायला लागले होते मला खूप. का, म्हणजे असं काय होतं स्वभावात? स्वभाव खूप शांत आहे आणि मी खूप बडबडी आहे, तर मोस्टली अपोजिट अट्रॅक्ट असं म्हणतात ते, बहुतेक तसं लागू पडलं ते. पण तुम्हाला आणि खूप अंदाज आला अभ्यासात होता? हुशार होते, खूप स्टुडियस होते. मी एवढी नव्हते, तर मला खूप छान वाटायचं की वाव मस्त आहे, हुशार पण आहे, दिसायला पण छान आहे, त्याच्यामुळे थोडं अट्रॅक्ट झाले मी पण. पण कृष्णाजी, तुम्हाला कल्पना होती? हा, म्हणजे फेस रिडिंग वरून वाटत होतं आपण प्रपोज केलं तर नकार तर नक्कीच मिळणार नाही असं वाटतं. म्हणून डेअरिंग करायला हरकत नाही. पण त्याच वेळेला होकार आला का लगेच विचारले बरोबर? नाही, एक 6-8 महिन्यानंतर मग असंच फोन करून विचारलं की म्हणलं असं भेटायला यायचं आहे मला, तर येशील का? हो म्हणले. म्हटलं 50% तर काम झालं आता, काय प्रॉब्लेम नाही. मग बाकीचं 50% तिथं विचारलं की बाबा असं आहे तर तुला काय वाटतं.
मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण आता जाऊ पुढं. नाही पण वहिनी मला सांगा, तुमच्या कुटुंबात जेव्हा ही बातमी कळली ती एक तर कळली कशी आणि मग काय प्रतिक्रिया होती? नाही, आमच्याकडे तसं दोघांकडनंही काही प्रॉब्लेम नव्हता किंवा खूप काही म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हता. तसं दोन्ही कुटुंबांनी लगेच मान्य केलं. हो, दोन्ही कुटुंबांनी लगेच मान्य केलं. डांगे, पूर्ण डांगे घराण्यात लव्ह मॅरेज करणारी ती पहिलीच. आमच्या कुलकर्णी घराण्यात मीच पहिला होतो. आणि दोघंही लहान लहान आहे, म्हणजे मी पण 3 भावांमध्ये सगळ्यात लहान, ही पण 3 भावांमध्ये सगळ्यात लहान. वहिनी, तुमचं स्वागत कसं झालं मग कुलकर्णी कुटुंबात जेव्हा तुम्ही आलात तेव्हा? हो, खूप छान स्वागत झालं माझं. एकदम खूप खुश होते सगळेजण. आणि मला पण जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचा फर्स्टच एक्सपिरियन्स होता, त्यामुळे मला थोडीशी तिथे तडजोड करावी लागली, कारण आमची न्यूक्लियर फॅमिली होती इकडे माहेरी. तर इकडे आल्यावर इतके सगळे लोक, 2 जावा, 2 दीर, पुतणी, सासू सासरे, आणि सतत कंटिन्यू घरात येणं जाणं चालू असायचं. तर मला थोडं सुरुवातीला हे झालं की आपल्याला खूप जास्त काम करावं लागतं वगैरे, असं थोडा त्रास झाला. पण स्वभावानुसार म्हणला तर काहीच प्रॉब्लेम नाही आला. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष. बरं, आता पाठीमागे दीर बसलेत का? हो, माझे चुलत दीर आहेत, यांच्या सख्या काकांचे मुलगा आहे आणि त्यांची सून आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, कारण ते हे सगळं बघत असतील ना तेव्हा? मी लहान भाऊ म्हणून कृष्णाला नेहमी असं खूप आदराने बघायचो आणि मला असं वाटायचं की मोठा म्हणून मला ह्याच्यासारखंच काहीतरी करायचंय. आणि जेव्हा मी ऐकलं की यांचं लग्न होतंय आणि एवढी चांगली लव्ह स्टोरी आहे, तर खूपच असं इन्स्पायरिंग वाटलं मला. मग त्यांच्याकडनं असं इन्स्पिरेशन घेऊन? इन्स्पिरेशन आहे काय इकडे? सेम स्टोरी. बोला वहिनी, आता त्या पाठीमागे बसलेल्या वहिनींना बोलू द्या. चला, काय हो वहिनी? मला फॅमिलीमध्ये येऊन आता 2च वर्ष झाली, पण अक्षरशः पहिल्यांदा मी जेव्हा कृष्णदादाला भाग्यश्री वहिनीला भेटले तेव्हा मला असं वाटलंच नाही की मी यांना पहिल्यांदा भेटते. त्यांनी खूप छान कम्फर्टेबल केलं मला. आणि आय थिंक आम्ही एकमेकांना भेटत होतो आणि एकमेकांशी बोलत होतो तेव्हा सर्वात पहिले आम्ही वहिनीला सांगितलं आणि तिने अगदी छान ग्रीन सिग्नल दिला, मस्त कम्फर्टेबल केला आम्हाला. 2 लेकी, सुंदर लेकी, त्यांना काय म्हणायचंय का दोघींना? आई बाबांबद्दल काही सांगायचंय का? बोला. माझे आई बाबा लिटरली असं आयडियल कपल म्हणतात ना, एकदम तसेच आहेत. म्हणजे रागवणार पण एकदम प्रॉपर, हसणार पण तेवढंच. म्हणजे असं आम्ही चिडलं वगैरे की मग त्यांना स्वतःलाच वाईट वाटतं की बाई आपण काय केलं, मग असं छोटंसं काहीतरी सरप्राईज वगैरे आणायचं वगैरे, त्यांचं सगळं चालू असतं. एक कॉमन प्रश्न आहे, तो विचारू तुला? हो. कोण कोणावर जास्त चिडतं दोघांमध्ये? कोण सगळ्यात जास्त चिडतं? दोघींनी म्हणजे शाळेत बसवलेला नाच असतो तसा आईकडे हात दाखवला. बरं कृष्णाजी, तुमच्या सासरच्यांबद्दल सांगा ना. सासूबाई, सासरे बुवा तुमच्याशी कसे असतात, काय? सासरे एकदम फ्री आहे, म्हणजे मुलासारखं स्ट्रिक्ट करतात. सासरे सासूबाई दोघं पण एकदम. हा पण साला पण जो आहे तो एकदम म्हणजे फ्रेंडली आहे सर. वहिनी पण एकदम फ्रेंडली आहे. या माऊलीचं तुमच्या आयुष्यात येण्याने काय बदल झाला तुमच्यामध्ये, काय प्रगती झाली? ती पण असं एकदम इन्स्पायरिंग आहे, म्हणजे असं कधी कुठल्या गोष्टीची कंप्लेंट वगैरे करत नाही आणि तिच्या रिस्पॉन्सिबिलिटीज एकदम खूप छान सांभाळते आणि एकदम वातावरण खूप छान ठेवते घरातलं. वहिनी, कसं वाटतं ऐकून? खूपच छान. कारण माझ्या नवऱ्याला बोलायला खूप कमी लागतं आणि तो खूप कमी बोलत असल्यामुळे स्तुती पण अजूनच कमी होऊन जाते. पण आज तुमच्यामुळे मला हे सगळं ऐकायला मिळतं. थँक्यू सो मच. बरं, आता मला वहिनी तुम्हाला विचारायचंय, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला इतक्या वर्षात? नाही, सगळ्यात पहिले तर माझं जेव्हा कृष्णाबरोबर लग्न ठरलं तो क्षण माझा सगळ्यात आनंदाचा क्षण होता. आणि दुसरा जो क्षण आहे ते माझ्या मुली जेव्हा झाल्या, तो 100% कुठल्याही आईसाठी तो क्षण खूप महत्त्वाचा असतो. आणि तिसरा जो आहे त्यात मला मिसेस ठाणे आणि मिसेस इंडियामध्ये टॉप 5 फायनलिस्टमध्ये मी होते. तर ते माझ्यासाठी खूपच मोठा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी खरं तर. कृष्णाजी, तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठला? माझं लग्न झालं तो सगळ्यात आनंदाचा क्षण. त्याच्यानंतर सानिका सौम्याजी झालं त्याचा तो एक आनंदाचा क्षण. आणि पहिलं एक घर म्हणजे स्वकमाईनं घेतलं तर ठाण्यामध्ये, तो एक आनंदाचा क्षण होता. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? फक्त काही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, सासू सासऱ्यांना किंवा माझ्या आई वडिलांना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, अनावधानाने काही बोललं गेलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि वहिनी तुम्ही?
मला पण माझे माहेरचं आणि सासरचं दोन्ही कुटुंबांना असं सांगायचं आहे की काही माझ्याकडनं चुकून बोललं गेलं असेल तर, किंवा माझ्या मनात नसेल पण त्यांना ते लागलं असेल तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मी राग कमी करण्याचा खूप प्रयत्न करेन. कारण माझ्या ना छोट्या छोट्या गोष्टींवर पण खूप चिडचिड होत असते, हे मी स्वतः मान्य करते आणि मी प्रयत्न करत असते. पण वहिनी, तुम्ही राग कमी करणार असं म्हटल्यानंतर तुमच्या छोट्या लेकीने इतक्या गोड टाळ्या वाजवल्या. कारण तिला माहिती आहे की तिचं अजून खूप मोठं पल्ला तिथला गाठायचा, त्यामुळे तिचा मार्ग आता सुखकर व्हायला किमान सुरुवात होणार आहे. आईने आज ठरवलं. बरोबर, म्हणून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं एकदम. हसू नाही, टाळ्यात वाजवल्या तिने लगेच. बरं कृष्णाजी, तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? जास्त एक्सप्रेसिव्ह व्हायचं ट्राय करेल, जास्त बोलायचं, टॉकेटिव्ह व्हायचं ट्राय करेल. बरं कृष्णाजी, तुम्हाला ना आता एक छोटस आव्हान आहे. एक स्क्रीनवरती काही चित्र येतील, कदाचित फोटो येईल, कुठल्या व्यक्तीचा असेल किंवा कुठल्या पर्यटन स्थळाचा असेल. तुम्ही ते जर अचूक ओळखलं, म्हणजे 2 चित्र आहेत, ती जर ओळखली तर या माऊलीला तुम्ही आज झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. हे पहिलं चित्र स्क्रीनवर येत आहे. रंकाळा तलावाचं आहे. अभिनंदन, अभिनंदन. कोल्हापूरचा रंकाळा तलाव. आता हे पुढचं चित्र बघूया. दुसरं चित्र. नाना पाटेकर. अभिनंदन. अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका, ही व्यक्तिरेखा नाना पाटेकर यांनी साकारली होती आणि त्यांचा फोटो तुम्ही अचूक ओळखला. अभिनंदन. आणि या अभिनंदनाबरोबर वहिनी तुमचं अभिनंदन, कारण तन्मणी तुम्हाला मिळवून दिलेला आहे आता कृष्णाजींनी. अभिनंदन. तुमच्या सगळ्यांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. पण एक महत्वाचा टप्पा आहे, तिकडे आता दादाला ते आव्हान स्वीकारायचं आहे आणि इकडे कृष्णाजी तुम्ही आव्हान स्वीकारणार आहे. खेळ सोपा आहे. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या. मला बघायचं आहे की आज या माऊलीला पैठणी मिळवून देण्याचा मान कुलकर्णी कुटुंब पटकावणार आहे की डांगे कुटुंब पटकावणार आहे. खेळ सोपा आहे. एका वेळेला एक वस्तू आणायची आणि समोर द्यायची. म्हणजे कृष्णाजी तुम्ही वहिनींकडे एक वस्तू आणून द्या, तर दादा तुम्ही आईकडे आणून दिली तरी चालेल एक वस्तू. इतर घरातले सांगू शकतात पण आणून द्यायला मदत कोणी करू नका. आणि बघूया आता पैठणी पटकावून देण्याचा मान कोण पटकावणार. वेळ आहे 30 सेकंदाची आणि अक्षर आहे नागपूर मधलं न. वेळ सुरू झाली. न. 5 सेकंद झाली. वीस सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बरं, आणि इकडे दादानी काय काय आणलंय ते बघ. तर नळ. नळच आणला का? बरं. 1 नेल कटर. नेल कटर. 2 नेल पॉलिश. नेल पॉलिश. 3 आणि नोट. आणि नोट. अशा 4 वस्तू आणल्या. आणि इकडे बघूया काय आणलंय. आधी तिकडे नथ. नथ. हा. नीळ. नीळ आहे. नीळ आणली. 2 नेल पॉलिश आहे. 3 आणि नॅपकिन आहे. 4 तुम्ही 4 वस्तू आणल्या, दादानीही 4 वस्तू आणल्या. पण तुमच्या दोघांपैकी सर्वात आधी पोहोचलं ते दादा आणि त्यामुळे माहेराहून डांगे कुटुंबाकडून आज ही पैठणी तुम्हाला पटकावून देण्यात आलेली आहे. अभिनंदन.
त्या वहिनी तुम्हाला मिळत आहे तथाच पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. अभिनंदन सगळ्यांचं, अभिनंदन. असेच आनंदात राहा, असेच एकमेकांवर प्रेम करत राहा. आणि आज माऊली तुम्ही ठरवलेलं आहे की आजपासून रागराग कमी करणार. बरोबर. तेव्हा जे ठरवलंय तेच करत राहा आणि दोन्ही कुटुंबांनी स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.